सर, आज तुम्ही मनसाध्यक्षांच्या राष्ट्रवादीची भेट घेतली आहे. अनेक दिवसामध्ये तपोवनचा मुद्दा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्यांनी सुद्धा उचलला. काय बोलणं झालं तुमचं? नाही, तपोवनातले ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचं मग खूप आनंद आणि अभिनंदन आणि शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. तर राजसाहेबांनी याला सपोर्ट केला त्याचा खूप आनंद झाला. म्हणून त्यांच्याबरोबर गप्पा चर्चा केली जर आणि हे कसं वाचलं पाहिजे आणि एकंदरीतच झाड हा विषय कसा चांगला झाला पाहिजे आणि वाचली पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा केली. बाकी मात्र मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती पहिल्यांदा जेव्हा ते व्यक्त झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की ॲक्टिव्हिजम केला जातोय, अनेक जण राजकीयदृष्ट्या पर्यावरणवादी होऊ पाहत आहेत. एक प्रकारे ज्या पद्धतीने वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केलेली आहे. तुम्ही सुद्धा सरकारमधल्याच एका पक्षाशी जोडले गेलेले आहात, याला कसं उत्तर द्याल? ज्या पद्धतीने गिरीश महाजनांनी सुद्धा तिथे जाऊन आम्ही वेगळी झाडं लावतोय असं सांगितलं. नाही, आपण बोललो ना की वेगळी झाडेपडं असे काही लागत नाही, पण ते बरोबर होत नाही. आणि 15 फुटी झाडं वगैरे तर अगदीच मजाक आहे ती. ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना? म्हणजे आहेत ती तोडायची कशाला? ह्याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला. मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजेत, कुंभमेळे व्हायला पाहिजेत, ज्या परंपरेने जे सण आहेत हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला. पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजे. आणि एकंदरीत महाराष्ट्रातलीच आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजेत तर नवीन कशा झाल्या पाहिजेत अशी महत्त्वाची भूमिका. मुख्यमंत्री याला ऍक्टिव्हिजम म्हणतायत, राजकीय दृष्ट्या प्रेरित पर्यावरणवादी म्हणतात. तुम्हाला मला झाडाशिवाय बाकी असलं काय कळत नाही, काय म्हणतात त्याच्याबद्दल काय विचार करून काय व्यक्त व्हावा हा काय आपला प्रांत नाही. राज ठाकरेंसोबत नेमकं काय चर्चा झाली? राज ठाकरेंसोबत आता नेमकी काय चर्चा, नेमकं काय आणि त्यांनी हे एकत्रित आंदोलन तपोवनाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला. म्हणून त्यांना भेटायला आलो की ही चांगली गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपोवनं अशी झाडं वाचावीत, त्याच्याबद्दल काय करता येईल, कसं करता येईल एवढीच चर्चा. गिरीश महाजन असं म्हटले की मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन, आमचा जो मुद्दा आहे आम्ही काय हे करतोय हे सगळं स्पष्ट मी त्यांच्या ठाकरे बंधूंशी बोलेन. कसं काय गोष्टीकडे तुम्ही बघता? काय 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 म्हणले ते की मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन आणि सरकारचा मुद्दा तरी काय आहे, सरकारकडे काय आहे याच्यावर गोष्टी करते मी ठाकरे बंधू समोरचा. आता ठाकरे बंधून ते बघून घेतील ना की त्यांचे काय मुद्दे आहेत ते. उद्धव पण ठाकरेंना मला काय भेटणार? उद्धव ठाकरेंनी देखील तपोवनाच्या जे वृक्षतोड आहे सपोर्ट त्याबद्दल भेटणार म्हणजे योगायोगानंच भेटलो असं सर. ह्या सगळ्यांना आपण भेटून ना, म्हणजे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय त्या सगळ्यांनी आपल्याला झाडं वाचवण्यासाठी हे सगळं करायलाच हवं. तुम्ही सतत त्या ठिकाणी आंदोलन करताय, मात्र सरकार काही नमती भूमिका घेत नाही. एकत्रित आंदोलन करण्यासंदर्भात काही तुमच्या चर्चा नाही, सरकार आपलं काही दुश्मन थोडी आहे. आंदोलन करण्याचं म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजेत. एकत्रित काही दोन ठाकरे बंधूंना तुम्ही सर्व एकत्रित घेऊन तुम्ही सर्व पर्यावरणवादी काही असं झाडासाठी येणारे सगळे आपलीच माणसं आहेत. त्यामुळे जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचे आणि झाडं वाढवायचेत आणि ते आपले खरे आईबाप आहेत असंच आपलं म्हणणं आहे ना. आणि हे सत्यच आहे ना, तोच मुद्दा आपल्याला आहे. अजित पवारांनी तुमची पाठराखण केली, पक्षाची भूमिका ही तुमच्या बाजूनं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कलाकारांना सुद्धा तुम्ही काय आवाहन करणार आहात? आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून अधिक ठाम भूमिका घ्यावी असं वाटतंय का? नाही, त्यांनी घेतलीच आहे भूमिका. झाडांसाठी त्यांनी सपोर्ट केला हे मला खूप चांगलं वाटलं. आणि सगळेच कलाकारांनी पुढे येऊन बोलायलाच पाहिजे असं का नाही. सगळ्यांचं मत हेच आहे की झाडं वाचली पाहिजे, असं कोण म्हणतील का? आता काही पर्यावरणवादी विनाकारणच सपोर्ट करत नसतील तर ते जरा त्यांचा विचार करावा लागेल. पण पर्यावरणवादी म्हणजे तू पण पर्यावरणवादी, ह्या पण आहे. कोणाला वाटतं काय झाड तोडावं? तुम्हाला वाटतं काय? काय तोडावं वाटतं का झाड? नाही, कोणालाच वाटणार नाही. साधी गोष्ट आहे ना, सिंपल आहे यार. मूळ झाड आहे, नंतर आपण आहोत. मुख्यमंत्र्यांची तुम्ही काही भेट घेणार? कारण शेवटी सगळा मुद्दा त्यांच्या हातात आहे. गिरीश महाजनांशी बोलणं होत आहे, पण थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? मला ते एक्झिबिशन सेंटर वगैरे जागा विकली जाऊ नये हे प्रामाणिकपणे वाटतं. ते बहुतेक करणार नाहीतच. तसं होणारच असेल तर मग भेटू. राज ठाकरेंची जवळपास तासभर चर्चा केली. फक्त गिरीश महाजन किंवा सरकारमध्ये मंत्री जे काय सांगताय की दुसरी खूप 15,000 झाडं आम्ही लावणार आहोत, त्यामुळे ते राज ठाकरे असं हे शक्य आहे झाडं जगतील नाही जगतील त्यावरती सरकार नाही हो, गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही.